मोनाली नमस्ते. नमस्कार. आज जुन्नर शहराची जी निवडणूक लागलेली आहे, आज प्रचाराची सांगता आहे. संध्याकाळी म्हणजे थोड्याच वेळात, आता थोडे तास बाकी आहेत. उद्या मतदान आहे, परवाच्या दिवशी निकाल आहे. तर काय सांगणार, कशा प्रकारे ही निवडणूक चालू आहे? नमस्कार. जय जिजाऊ जय शिवराय. मी मोनाली शैलेश मस्के, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षातून प्रभाग क्रमांक 6 मधून निवडणूक लढवत आहे. तरीही माझी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की आपण मला सर्वांनी आपले अनमोल मत देऊन सहकार्य करावे व मी मागच्या पंचवार्षिकमध्ये ज्या पद्धतीने प्रामाणिकपणे काम केले त्या पद्धतीने याही वर्षी तुम्ही मला संधी द्यावी. यामध्ये म्हणजे मागच्या पंचवार्षिकमध्ये काम करत असताना मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील कुठल्याही सदस्याने कुठलाही भ्रष्टाचार न करता अतिशय प्रामाणिकपणे काम केले आहे. तरी सर्वांनी मला पुन्हा एकदा संधी द्यावी, त्या संधीचं मी नक्कीच सोनं करेल, ही सर्वांना माझी नम्र विनंती. जनतेला यावेळेस जी मतं मागितली जात आहेत, तर कोणतं विजन आपण समोर ठेवलेलं आहे? की बाबा मागच्या वेळेस तर आपण विरोधी गटात होते, म्हणल्यावर 100% काम करायला आपल्याला संधी खूप कमी भेटली. मग आता काय विजन घेऊन आपण समोर जाणार आहे? सध्याच्या याच्यानुसार विचार केला तर सर आपल्या म्हणजे मुली आहेत, लहान मुली, त्या सुद्धा सुरक्षित नाही आहेत आपल्या समाजामध्ये म्हणावं किंवा बाहेर वावरत असताना अतिशय असुरक्षितता जाणवते. त्यासाठी आपल्या प्रत्येक प्रभागामध्ये बेटी बगीचासारख्या आपल्याला उपक्रम राबवता येतील. म्हणजे पूर्ण जुन्नर शहरामध्ये, माझ्या प्रभागापुरत्या मर्यादित नसून आपण त्या पूर्ण जुन्नर शहरामध्ये राबवण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून आपल्या माता भगिनी सर्व आपल्या लहान मुली असतील तिथे सुरक्षित राहतील. तसेच सर्व विविध शहरामध्ये विविध ठिकाणी CCTV सारखे उपक्रम, त्यानंतर अस्वच्छतेचा पण खूप मोठ्या प्रमाणात आपल्या जुन्नर शहरात जाणवते. आपल्या इथे इनामदारवाड्याच्या तिथे असतील, तिथे सुद्धा आतमध्ये अजून कचऱ्याची गाडी जात नाही. खत्रींच्या घराच्या तिथे अक्षरशः तिथे कचरा रस्त्यावर पडलेला असतो, तिथे वारंवार सूचना देऊनही कचऱ्याची गाडी जात नाही. त्यासाठी पण मी प्रयत्न करेल. त्यानंतर पाण्याचा एक प्रश्न आहे जुन्नर शहरामध्ये. सर्व जनतेला स्वच्छ पाणी पुरवठा कशा पद्धतीने होईल याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. असा विषय की मागील 3-4 वर्षात जो प्रशासक होता, त्या काळात हे ब्राह्मण बुधवार पेठेतला रस्ता पूर्णतः खराब झालेला आहे आणि तिथे शाळा आहे लहान मुलांची. याच्यासाठी काही नियोजन केलंय? नक्कीच करणार सर, कारण तिथे वारंवार पावसाचे पाणी साठून तिथे खड्डे होतात, त्यामुळे लहान मुलांना त्याचा खूप त्रास होतो. मी त्यासाठी पण नक्की प्रयत्न करेल. अजून काही विजन घेतलेलं आहे समोर? व्हिजन म्हणजे सर आता आपली जी नगरपालिकेच्या शाळेपैकी सध्या 1 नंबरची शाळा चालू आहे, तिथे आपण म्हणजे आधुनिक पद्धतीने म्हणजे मुलांना AI टेक्निक वगैरे आत्ताचे जे संगणकाचे मार्फत मुलांना कसं आधुनिक पद्धतीने शिक्षण शिकवता येईल यासाठी मी प्रयत्न करेन. आपल्या घराण्याला म्हणजे मस्के कुटुंबाला सामाजिक वारसाचं म्हणजे समाजसेवेचा आधीपासून वारसा आहे. हो. त्याच्यात आपण काय सासऱ्यांची वगैरे काय मदत घेता? हो नक्कीच सर, त्यांचा आमच्यावर आम्हाला म्हणजे त्यांचा खूप मार्गदर्शन आहे, कारण त्यांच्या मार्गदर्शनानुसारच आम्ही इथपर्यंत आलेलो आहेत. आमची साई सोनू ही शैक्षणिक संस्था आहे. आमच्या घराण्याला म्हणजे आम्ही स्वतःही शिक्षणाला खूप महत्त्व देतो. माझेही स्वतः शिक्षण झालेले असून मी स्वतः एक टीचर आहे. आमच्या घरातील सर्वच एज्युकेटेड आहेत. त्यानुसारच मी म्हणजे जुन्नरच्या सर्वच मुलांना कसं म्हणजे नवीन आधुनिक शिक्षण घेता येईल यासाठी मी प्रयत्न करेन. माझे सासरे देखील विविध सामाजिक कार्यात प्रयत्नशील असतात, रोटरीच्या मार्फत म्हणा किंवा महात्मा फुले विचार मंचाच्या मार्फत म्हणा. तसेच माझे पती शैलेश मस्के हेही समाजकार्यात अग्रेसर आहेत. हे सर्व झालं आता सामाजिक क्षेत्राचं. आता आपल्या प्रभागातल्या ज्या समस्या आहेत, आता या प्रचाराच्या दरम्यान आपल्याला काय सांगितलं लोकांनी? हो सर, कचऱ्याची खूप मोठी समस्या आहे, ती नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करेल. कचऱ्याचीच सर्व महिलांची तीच समस्या मला मोठ्या प्रमाणात जाणवली. एक शेवटचा प्रश्न, जनता न्यूजच्या प्रेक्षकांना आणि प्रभागातील जनतेला आपण जनता न्यूज मार्फत काय आवाहन करणार? मी सर्व मतदार बंधू भगिनींना एवढीच विनंती करेल की सर्वांनी मला आपले अनमोल मत देऊन सहकार्य करा. मी त्याचे अतिशय प्रामाणिकपणे म्हणजे मागच्या पंचवार्षिकमध्ये ज्या पद्धतीने काम केले तेही ह्या पुढील 5 वर्षात करेल आणि मला एकदा संधी द्या, मी या संधीचं नक्कीच सोनं करेल. धन्यवाद. धन्यवाद.
धन्यवाद.